तर आपण माता तुळजा भवानी मंदिर परिसर व खातरोडला तर इथे वर्कआउट करलेल्या यांना आपण विचारूया की सर आपण आजच्या युवा पिढीला दिवाळी निमित्त काय संदेश द्या। दिवाळीचा सण हा संपूर्ण भारतवर्षात सांगा सर। दिवाळीचा सण हा संपूर्ण भारतवर्षामध्ये सर्व गोरगरीब श्रीमंत सगळे लोक साजरा करतात आणि सर्वांची दिवाळी आरोग्यमय जावो अशी आम्ही प्रार्थना करतो। आता आरोग्यमय जावं म्हणजे आपलं आरोग्य चांगले राहण्यासाठी आपल्याला व्यायाम करणं आवश्यक आहे। म्हणजे आजच्या आपल्या भारतातील अनेक विद्यार्थी नवतरुण हे लोक व्यसनाचे आहारी झालेले आहेत, व्यायाम करत नाही। कारण संस्कृतमध्ये म्हण आहे की हे म्हणजे आपले आरोग्य हीच धनसंपदा, हेल्थ इज वेल्थ म्हणतो। आपल्याला या व्यायामाचं महत्त्व कळते पण वळत नाही आणि म्हणून आपल्या देशातील जे नवयुवक आहेत की जी नवयुवक ही आपल्या राष्ट्राची आणि देशाची संपत्ती आहे आणि आपलं आरोग्य सुद्धा ही संपत्ती आहे आणि म्हणून या संपत्तीचं जतन करण्यासाठी, संपत्तीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी रोज सकाळी 24 तासापैकी 1 तास जर आपण आपल्या आरोग्यासाठी दिलं तर आपल्या सर्वांचं, देशातील युवकांचं, सगळ्या लोकांचं, जनतेचं आरोग्य चांगलं राहील आणि आपण चांगलं सुखा समाधानानं आपण दिवाळी साजरी करू शकतो असं माझं मत आहे। आणि धन्यवाद सर। आपण अगदी म्हणजे शॉर्ट अँड स्वीट आजच्या युवा पिढीला जे गरजेचं। आता आपण कुठे गेल्यानंतर युवा पिढी जास्त इंजुर्ड होते, त्यांना चक्कर येते, काहीतरी होते, पण म्हणजे ज्येष्ठांना सहसा कधी काय होताना। आणि सर एक विशेष म्हणजे मोबाईलचा जमाना आलेला आहे। हा सगळे मुलं या मोबाईलच्या, व्हॉट्सअप, फेसबुकच्या याच्यामध्ये नादामध्ये गुंतलेले आहेत। म्हणजे 24 तासापैकी 10-12 तास तर त्यांचं व्हॉट्सअप, फेसबुक पाहण्यामध्ये जात आहे, इंस्टाग्रामवर जात आहे आणि म्हणून तो आपला अमूल्य वेळ हा जर आपल्या आरोग्यासाठी जर आपण खर्ची घातला तर तुमचं धनसंपन्न जे राष्ट्र आहे हे निर्माण होईल। आणि म्हणून या सर्व माझे जे मित्रमंडळी आहेत हे सगळे वयस्क आहेत, काही तरुण आहेत, काही युवक आहेत, यांच्यापासून या कमीत कमी आपल्या खोकरला वासियांनी, केसलवाडा वासियांनी, भंडारा वासियांनी आपलं ह्या घ्यावं, यांच्याकडून धडा घ्यावा। म्हणजे खरंच हे पाहणं बघा, आमचे गिरीपूजे साहेब पोलीस खात्यामधून सेवा निवृत्त झाले, त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो बघा, तरुणाला लाजवेल असाही त्यांच्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढत आहे। ह्या आमचे खोकरल्याचे माजी पोलीस पाटील